नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी भूगोल पाठ क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला प्रश्न, पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. त्यामधील अ आहे, तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. उत्तर योग्य विधान. हा प्रश्न, वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. उत्तर अयोग्य विधान. योग्य विधान आहे, वाळवंटी प्रदेशात वाऱ्यांचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. ई प्रश्न, भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. उत्तर योग्य विधान. ई प्रश्न, वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरलाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. उत्तर योग्य विधान. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. अ आहे, हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. उत्तर अयोग्य. दुरुस्त विधान आहे, हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. हा प्रश्न, मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. उत्तर योग्य. प्रश्न ई आहे, नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. उत्तर योग्य. ही प्रश्न, हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. उत्तर अयोग्य. दुरुस्त विधान आहे, हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. प्रश्न तिसरा, चुकीची जोडी ओळखा. अ आहे, संचयन व्ही आकाराची दरी. आ वहन उर्मिचिन्हे. ई खनन भूछत्र खडक. तर यामध्ये चुकीची जोडी जी आहे ती संचयन व्ही आकाराची दरी. प्रश्न चौथा आहे, खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा. तर बघा, हे जे भूरूप आहे व्ही आकाराची दरी. त्यानंतर दुसरं जे भूरूप दिलेले आहे हे आहे घळई. हे जे भूरूप आहे त्रिभुज प्रदेश. प्रश्न पाचवा, खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. तर बघा, तक्ता पूर्ण करायचा आहे. यामध्ये आपल्याला नद्या कोणत्या आहे? ही आहे धबधबा त्रिभुज प्रदेश, कुंभगर्त, त्यानंतर वारा, बारखान भूछत्र खडक, हिमनदी आहे हिमगवर, गिरीशृंग, हिमोड, सागरी लाट जी आहे ती खानन, पुळण, भोजन जी आहे विलय विवर, लवण स्तंभ. प्रश्न 6, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प प्रश्न, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? उत्तर, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहे. पहिली भूरूप आहे घळई, दुसरी आहे व्ही आकाराची दरी, तिसरा आहे कुंभगर्त, चौथी आहे धबधबा. हा प्रश्न, लवण स्तंभाची निर्मिती कोणत्या आकारामुळे होते व कोठे होते? उत्तर, त्यामधील पहिला पॉइंट आहे, लवण स्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. दुसरा पॉइंट, चून खडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते आझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात. ही क्रिया सतत झाल्याने छताकडे व तळाशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभांची निर्मिती होते. अशा प्रकारे लवण स्तंभांची निर्मिती होते. ई प्रश्न, सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? उत्तर, सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे पुळण, वाळूचा दांडा, खानन इत्यादी भूरूपे निर्माण होतात. वाळूचा दांडा
खाजन इत्यादी भुरुपे निर्माण होतात. ई प्रश्न, हिमोडाचे प्रकार कोणते? उत्तर, हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड ही 4 प्रकार आहेत. प्रश्न 7वा आहे, खालील चित्रांचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारामुळे तयार झालेली भुरुपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमानुसार वहीत लिहा. आता बघा, हे जे आहे केंद्रीय ज्वालामुखी, त्यानंतर त्रिभुज प्रदेश, तरंग घर्षित मंच, खाजन, पुळण, सागरी कडा, व्ही आकाराची दरी. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.